22-23 जुलैच्या रात्री अतिवृष्टीच्या पावसामुळे माडमसोला येथील एका शेतकऱ्याचे 7 एकरामधील शेती असलेलं पीक पूर्णतः वाहून गेलं। त्याचा पंचनामा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशे यांच्या आदेशानंतर सर्व पटवारी ग्रामसेवक यांनी केला, परंतु थातूरमातूर चौकशी करून त्याचे फोटो काढले आणि फोटो काढून असून अद्याप आज 4-5 महिने होऊन राहिले, परंतु कुठल्याही प्रकारचा यांना लाभ मिळालेला नसून आजवर तो पंचनामा फक्त नुसता कागदावरच असल्याचं आपल्याला माडमसोला येथे दिसून येतो। या संदर्भात कुठलीही समिती किंवा कुठलाही शासकीय अधिकारी कर्मचारी हा पाठपुरावा करत नाही। तसंच कुठलीही संघटना किंवा कुठलेही न्यूज चॅनल मीडिया ह्या सर्वसामान्य माणसाच्या गरजा दाखवत नाही, समाजापुढे आणत नाही। परंतु आम्ही संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून ह्या सर्वसामान्य माणसाच्या समस्या 4थ्या आधारस्तंभाच्या माध्यमातून आम्ही उजागर करण्याचे प्रयत्न करतो। आपण जर आत्तापर्यंत आमच्या संगम न्यूज टीव्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, यूट्यूबला सबस्क्राईब तसंच करून घ्या। तसेच फेसबुक पेजला जर तुम्ही हे बातमीपत्र पाहत असाल तर तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करा। पाहूया पुढील बातमीपत्र। आणि याची सूचना आम्हाला संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून मीडियाला मिळाली होती। त्याकरता आम्ही ते सर्व इथे चौकशी करण्याकरता मीडियाच्या माध्यमातून आलेला आहोत। मावशी, तुमचं नाव काय? शोभा बगमारे। शोभाताई दत्ता बगमारे। तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? बाबा इथं जन्मच गेला आता। जन्मच गेला का? सासू सासऱ्याचे सगळं। बरं, किती एकर शेती आहे तुमच्याकडे? 7 एकर। हां, 7 एकर शेती आहे। त्यातलं किती तुमचं पीक वाहून वगैरे गेलं होतं? 2 एकर। 2 एकराचं पूर्ण पीक वाहून गेलं। मग तुमच्या इथे पटवारी वगैरे आला होता? हो, वाहून गेले ते। कोण कोण आलं होतं? एक मॅडम, पटवारी आणि एक सोबत होता। म्हणजे असे 3-4 जण लोक होते, बरोबर आहे? त्यांनी पंचनामा केला। मग आता 4-5 महिने झाले, तर काही पैसे वगैरे शासनाकडून मिळाले तहसीलच्या माध्यमातून? काहीच नाही, ते भेटूनच नाही राहिले आम्हाला। ते मोदीचे नाही भेटून राहिले, काय झालं काय नाही, काय दाखवतच नाही। म्हणजे मोबाईलचा नंबरच नाही, याचं हुकलोन त्याचं चुकलोन चालूच आहे बापा। ते माणूस काही आमच्या इथं एक गाव गेले का डबल जाऊन नाही पाहत नाही। PM किसानचे पैसे तुम्हाला भेटले नाही, ती बंद झाले। आणि अतिवृष्टी झालेल्या नुकसान भरपाई सुद्धा तुम्हाला शासनाच्या वतीने मिळाली नाही। हा बघा, हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये किंवा यवतमाळ विधानसभेमध्ये सर्रास हा गैरप्रकार चालू आहे। पंचनामे तर होते फक्त कागदावरती, आणि ते पंचनामे फक्त नावाला असतात। आणि याकडे खरंच तातडीनं जिल्हाधिकारी महोदय यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि या लाभार्थ्यांना लाभ तातडीनं द्यायला पाहिजे। त्या संदर्भात पण आज आपण जिल्हाधिकारी यांची डायरेक्ट भेट घेणार आहोत आणि या सर्व विषयावरती जिल्हाधिकारी काय सांगते ते पण पाहणं तितकंच गरजेचं आहे। याच बातमीपत्रामध्ये आपण समोर त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत।